नमस्कार. डी24 तास पेड न्यूज चॅनल पाहू शकतात. आज महानगरपालिकेच्या निवडणुकीचा भूगोल वाजल्यानंतर अनेक इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी ही जाहीर केली. गेल्या 2 वर्षापासून हे निवडणुका जाहीर झाल्यामुळे अनेक लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला होता. आज आपल्यासोबत वार्ड क्रमांक 14 आसिफभाई मंसुरी आपल्या सोबत आहे. अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी आज या ठिकाणी फॉर्म भरलाय आणि काही जनतेचे देखील प्रश्न आपण त्यांना विचारूया. तर क्या कहेंगे, आज आपण या ठिकाणी उमेदवारी करताय, काय आपली प्रतिक्रिया असणार? मी प्रभाग क्रमांक 14 मधून उमेदवारी करतो आहे. इथं हा मागासलेला म्हणजे वार्ड असल्यामुळे इथं फारच समस्या आहेत. जेणेकरून जसं हजार खोली, आझाद नगर, A to Z किराणा, सार्वजनिक हॉस्पिटल असे पुष्कळशे याच्यामध्ये एरिया येतात. त्याच्यामुळं इथं दाट वस्ती असल्यामुळे जागा कमी, कळली बोल, छोट्या रस्ते हे अशा पुष्कळशा समस्या आहेत. पण लोकांना फक्त समस्या काय दिसत आहेत? चालणारा रोड, मधल्या गटारी, थोडी अस्वच्छता. पण जे मेन मुद्दे लोकांचे, ज्यापासून मी लोकांपासून पोहोचलो, लोकांना त्यांच्या समस्या विचारल्या मी की ह्या एरियामध्ये काय समस्या आहे, त्या एरियामध्ये काय समस्या आहे. तो जे लोक तिथं राहतात त्यांनी मला सगळं सांगितलं की जसं आझाद नगरमध्ये विकास काम झालं, रोड झाले, पण त्यांचे रोड असे झाले की गटरीवरती रोड खाली, मग पावसाळ्यात पूर्ण गटरीचं पाणी त्यांच्या घरात जातं. हे काय सांगणार? रस्ते, गटरी हे बोलण्यानेच विकास होतो का? याच्या अतिरिक्त अनेक काही विषय आहे जे अल्पसंख्याकांचे लोक असतात त्यांच्या माध्यमामध्ये अनेक विषय. गटरी, रस्ते बनवणं हाच उद्देश आहे का? त्याच्या अतिरिक्त देखील काही भावना असतात, ते काय सांगणार? नाही, पुष्कळचे मुद्दे आहेत. पण मी काय बोललो, मी पहिला शब्द काय वापरला की मागासलेला, म्हणजे इथं काहीच विकास होत नाही. म्हणजे विकास कसा होत नाही आता, जेणेकरून पावसाळा आला. सर काय मागील आमदार हे MIM चे आमदार होते, त्यांनी बऱ्यापैकी विकास केला. त्या संदर्भात आपली काही प्रतिक्रिया असेल? कारण अनेक लोक त्या ठिकाणी जो वार्ड क्रमांक असेल त्या भागामध्ये काँग्रेसचे लोक निवडून आले, MIM चे लोक निवडून आले आणि आमदार झाले, कोणी खासदार झाले, कोणी नगरसेवक, महापौर देखील झाले. काय वाटतं तरी विकास का झाला नाही? काय सांगणार? त्यांनी विकास काम केले. आमदार लेवलचं काम आमदार लेवल बघतो, मान्य आहे. आता आपण ग्राउंड लेवलचे काम बघतोय. महापालिका म्हणजे ग्राउंड लेवल कामं नाही झाली. झाले असतील ना. मी काय म्हणतो, मी माझं उत्तर काय दिलं मी की रोड वरती आणि गटारा त्याच्या वरती झालेत, जेणेकरून पावसाळ्यात त्यांच्या घरात पाणी शिरतं. हे फक्त मी आझाद नगर पुरता बोलतोय. त्याच्यामध्ये त्यांच्या स्टार्टिंग रातराणीपासून होते. रातराणीपासून तुम्ही बघितलं तर मोठी मसनवटी आहे. तिथं संपूर्ण वार्डाचं म्हणजे प्रभागाचं म्हणा, संपूर्ण सांडपाणी तिथं जमतं. त्यामुळे अस्वच्छता पसरते. तिथं गवत उगून गेलं, मोठे मोठे असं गवत झालेलं आहे. त्यामुळे तिथं डेंग्यू, मलेरिया असं फारच म्हणजे आरोग्याला हानिकारक होईल असा प्रश्न निर्माण झालेला आहे. आरोग्याला हानिकारक होईल असा प्रश्न त्या भागामध्ये झालाय. तर काय सांगणार विकासाच्या संदर्भामध्ये? महानगरपालिकेमध्ये वारंवार सांगले जाते की भ्रष्टाचार मुक्त महापालिका झाली पाहिजे. नेमकं महापालिकेमधील कुठल्या पद्धतीचा भ्रष्टाचार होतो आणि तुम्ही महापालिकेमध्ये जाऊन कुठल्या प्रश्न सोडवणार आहे? मी महापालिकेत जाऊन असे प्रश्न सोडवणार आहे की जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर दिले जातात, म्हणजे ते फक्त डल्ला मारतात. जसं पावसाळ्यात सर्वात मोठा प्रश्न मुस्लिम सेक्शनचा आहे नाला. तो नाला अस्तित्वात आहेच नाही, पण तो नाला तिकडनं काढला गेलेला आहे. त्याच्यामुळे लोकांचे अतिक्रमण, लोकांचे सिटी सर्वांचे घरं, कोणाचे प्लॉटवर नाला वाहून जातोय. काय होतोय मग ते पावसाळ्यात प्रत्येकाच्या घरी पाणी शिरतं. मग त्या हिशोबाने ते साठी मी काँग्रेसच्या खासदार शोभा बच्चाव यांना 2 वर्षापासून मी पाठपुरावा करतोय, पण त्यांनी त्याच्याकडलं दुर्लक्ष केलेलं आहे. कारण हा कधी नाला झाला तर 3 प्रभागाला याचा फायदा पोहोचणार आहे. मग त्याच्यामुळे रोड एकदम सुटसुटीत होऊन जातील, अतिक्रमण निघून जाईल, सांडपाणी चांगलं वाईल, लोकांचं एकदम म्हणजे चांगलं काम होऊन जाईल. तर काय सांगणार? आज तुम्ही बघू शकतात अल्पसंख्याकांच्या जे मुलं आहेत त्यांना शिक्षणापासून बरेच याच्यापासून दूर असतात. काय सांगणार त्याविषयी? शिक्षणाचं असं आहे की सर्वात पहिले मुलं यांना घरून बॅकअप पाहिजे की माझे वडील काय करतात, माझी आई काय करते. मग इथून यांना पहिले घरापासून प्रोत्साहन भेटायला पाहिजे. मग नंतर वातावरणामध्ये त्याचा मुलगा चांगल्या शाळेत जातो, याचा मुलगा चांगला शाळेत जातो असं हिरस निर्माण होत नाही. कारण शाळा तेवढंच आहेत. ज्यापासून थोडंसं अल्पसंख्याक वेगळं झालं, थोडा आपला समुदाय वेगळा झाला, त्यापासून इकडच्या शाळांना फारच डिमांड झाला आहे. आणि त्याच्यामध्ये महापालिकेच्या शाळा सगळ्या बंद पडलेल्या आहेत. काय सांगणार? विषय असा देखील आहे, तुम्ही ज्या ठिकाणी उमेदवारी करताय त्या ठिकाणी MIM सारखा पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सारखा पक्ष असेल, समाजवादी पार्टी असेल, या ठिकाणी दिग्गज जे लोक आहेत ते त्या ठिकाणी उभे आहेत, त्यांना तुम्ही कसे समोर जाणार? त्यांना समोर द्यायची त्यांना काही गरज नाहीये. कारण ते आयराम गयाराम आहेत. जे MIM घेऊन चाललेत ते तर घरी बसलेत. जो काही चाललाय म्हणजे जे
गणित बिघडतायत की हे घेऊन तिकीट दिलंय, ते घेऊन तिकीट दिलंय. मग यांना गरज काय? 90% समजा, 60% सांगा, काहीतरी आर्थिक व्यवहार होऊन यांना तिकीट दिले गेलेले आहेत आणि पुष्कळसे स्टँडिंग नगरसेवक असल्यामुळे यांना तिकीट दिले गेलेले आहेत. मग यांची लहर आहे, यांचं स्वतःचं काम आहे, मग यांना लहर सोबत द्यायची गरज काय? की जसं एमआयएमचं तिकीट घ्या, कासाठी पाहिजे यांना? की तुम्ही तुमच्या विकास कामावर बोला ना. तुम्ही काही काम केलं असेल, जे माझ्या समोर उमेदवार येत नाहीयेत, त्यांनी पहिले विचार करावा की आपण निवडून आलो होतो, मग आपण 5 वर्ष काय काम केलं, लोकांपर्यंत पोहोचलो नाही पोहोचलो. मग त्यांनी काम केले असतील, मग त्यांना लहर सोबत द्यायची गरज काय? त्यांना तिकीट घ्यायची गरज काय? ते अपक्ष पण उमेदवारी करू शकतात, जो आपला मागील पक्ष होता त्याच्यावर पण उमेदवारी करू शकतात. अशा पुष्कळशा प्रश्न आहेत. तर प्रश्न असा देखील आहे की ज्या भागामध्ये अतिक्रमचा प्रश्न असेल, सातबाऱ्याचा प्रश्न असेल, वीज बिल असेल, लाईट बिल असेल, मोठ्या प्रमाणामध्ये वाढप्रमाणे त्यामध्ये येते आणि अनेक लोकांना ते झेपवत नाही. त्या दृष्टिकोनाने तुम्ही कसे बघतात? माझा तर समजा एक प्रश्न मला पण होता एक असा की एका संपूर्ण भागात हा पॉवर लूमचा एरिया आहे पूर्ण. मग ह्या ठिकाणी काय असतं की व्होल्टेजचा प्रॉब्लेम येऊन जातो. कमी दाब, उच्च दाब किंवा मीडियम मध्ये चालतच नाही. मग याच्यामुळे माझा फक्त एकच प्रश्न असा होता की तिथल्या स्थानिक लोकांना किंवा महापरिषदेला पण माझा एकच म्हणजे की त्यांनी एक कमर्शियल डीपी वेगळी बसवावी आणि एक साधी आपली घरगुती, ज्याला आपण म्हणतो घरासाठी जे यूज देतो आपण, त्यासाठी वेगळी डीपी बसावी. म्हणजे याचा ताण त्याच्यावर नाही पडणार आणि त्याचा ताण त्याच्यावर नाही पडणार. त्यामुळे त्या ठिकाणच्या लोकांना आणखी मिळेल. मग फार त्यांना म्हणजे सोयीस्कर होईल ना. कारण त्यांचं ते वारंवार लाईट जाणं, व्होल्टेज बंद होणं, कमी जास्त उच्च दाब पुरवठा होणं, याला कोण जबाबदार? याला जबाबदार आपणच येत साहेब. यांनी मागणी तशी केलीच नाही ना. यांनी हा प्रश्न जो आहे पॉवर लूमचा प्रश्न आहे, मग यांनी मागच्या लोकांनी म्हणा किंवा तिथल्या नागरिकांनी म्हणा हा प्रश्न त्यांच्या मार्गी लावायला पाहिजे होता की भाऊ तुम्ही कमर्शियल डिप्पी वेगळी करा आणि ही साधी डिप्पी वेगळी करा. हा देखील प्रश्न त्या ठिकाणी मोठ्या सर काय सांगणार? मंदिर मस्जिद या नावावर मोठ्या मोठ्या जमिनी हडप करण्यात आले, अशा लोकांच्या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया असेल? त्यांनी केले असतील त्याबद्दल आपण काय सांगणार नाही, पण फक्त माझ्या मते अल्पसंख्याक भागातून ओपन प्लेस गायब झालेले आहेत. मग तिथं मुलांना खेळासाठी काही नाहीये, त्यांना बसण्यासाठी काहीच नाहीये. मग भूखंड तर बऱ्याचशा ठिकाणी आहे, त्यावर तीच प्रतिक्रिया मी सांगतोय की अनेक लोकांनी भूखंडाच्या नावाखाली, मंदिर मस्जिदच्या नावाखाली अनेक लोकांनी जमीन हडप केल्या. त्या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया असेल? माझी तीच प्रतिक्रिया राहील की मी त्याबद्दल काही बोलू इच्छित नाही, कारण त्याच्यामध्ये मोठे मोठे लोक अटकले आहेत आणि ते सत्ता सोडू शकत नाही. त्यांना भूखंड भेटला आहे म्हणून मी सांगतो की 90% जे आहेत ते ओपन प्लेसवर केलेले आहेत. धार्मिक स्थळं असतील, मान्य आहे मला, पण इकडे फक्त मस्जिद आणि दुसरं काही असेल, पण त्या हिशोबाने माझ्या तरी म्हणजे नॉलेज प्रमाणे 1-2 ठिकाणी सोडलं तर जास्त ठिकाणी नसेल. सर युवकांना रोजगार नाहीये. अनेक जे युवक आहे आज बेरोजगारीच्या धरणामध्ये जातात. मुस्लिम जे बांधव आहे ते अत्यंत कमी दर्जामध्ये कामं करतात. त्यांना रोजगारासाठी आपल्याकडे काय हे असेल पर्याय? आपल्यासाठी मी बघणार आहे जसं की कामगार योजना, महापालिकेच्या म्हणजे आपण काय करू शकतो की जसं सफाई कर्मचारी, क्लास 2 अधिकारी, क्लास 3 अधिकारी, महापालिका इथपर्यंतच म्हणजे आपल्याला देऊ शकते. त्याच्यानंतर माझा मेन मुद्दा काय होता की आपण जे प्रायव्हेट निघतात, म्हणजे आपला जो प्रश्न अधुरा राहून गेला होता, त्याच्यामध्ये प्रायव्हेट नोकऱ्या निघतात म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर दिल्या जातात. जसे नाले साफसफाई झाले, शिक्षणाचं झालं, मग काहीतरी जसं पावसाळा लागल्याच्या अगोदर रोड कटिंग, आपलं झाड कटिंग होतात, रोडाची साफसफाई होते, असे पुष्कळचे राहतात की त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर मुले भरले जातात. मग त्या हिशोबाने आपण त्यांचा पाठपुरावा करू. त्यांना रोजगार देण्याचे महिलांसाठी आपल्या याकडे काय कोणता अजेंडा असणार आहे? महिलांसाठी मी स्वतः माझी मिसेस त्यांना प्रभाग क्रमांक 19 मध्ये उभं केलं आहे की जेणेकरून ते महिलांच्या म्हणजे शेवटपर्यंत ज्या असतील समस्या, महिला व बालकल्याण, त्यासाठी त्यांना मी उभं केलं आहे की त्यांनी महिलांपर्यंत जावं. त्यांना मी स्वतः सांगितलं की तुम्ही स्वतः तिथे महिलांपर्यंत जावं, त्यांच्या समस्या काय आहे, त्यांना रोजगारसाठी त्यांना काय हवंय, ते कसं राहतात, जसे नाले किनारी म्हणा, कमी रस्त्यात म्हणा, कमी छोट्याशा झोपडीत म्हणा, ते कसं त्यांचा गुजारा राहतात, ते फक्त समस्या बघा आणि ते आपण कशा सोडवता येतील त्यांनी ते पूर्ण प्लॅनिंग केलं आहे. सर एक शेवटचा प्रश्न असा देखील आहे, ज्या वेळेस एखादी व्यक्तीचा इंतकाल होतो त्यानंतर तो ज्या दफनभूमीमध्ये जातो त्या ठिकाणी देखील चांगल्या पद्धतीची आम्हाला माहितीनुसार असं आहे की त्या ठिकाणी त्यांना सुविधा मिळत नाही आणि व्यक्ती ज्या ठिकाणी एक्सपायर झाला असेल त्याला तिथं दाखला मिळण्यासाठी फारच वेदना करावा लागतात. कारण
अनेक संप्रदायामध्ये वेगवेगळी प्रथा याची आहे. आज मुस्लिम समाजामध्ये दफन करण्याची, काही समाजामध्ये जाळण्याची, काही समाजामध्ये वेगळं. पण ह्या ठिकाणी ज्यावेळेस एखादी व्यक्तीचं मृत्यूदय होतो त्या ठिकाणी त्या स्थानिक लोकांचे दाखले काढण्याचा मोठा प्रमाण त्या ठिकाणी. काय सांगणार त्या विषयावर? हा जो भ्रष्टाचार आहे तो महापालिकेतला आहे. कारण यांना जन्म मृत्यू हे दाखले टाइमवर भेटत नाही. मग यांच्या स्पेलिंग मध्ये मिस्टेक, नावांमध्ये मिस्टेक, जे पण असतं काहीतरी, मग ती महापालिका ऍक्सेप्ट करत नाही. मराठीमध्ये वेगळं सॉफ्टवेअर आणि तेच सॉफ्टवेअर इंग्लिशमध्ये ओढलं जातं. म्हणजे एक तर इंग्लिश चुकीचं येईल किंवा मराठी चुकीचं येईल. त्यामुळे फारच गोंधळ होतो. आणि कब्रस्तानचा म्हणजे जो इश्यू आहे तो एरिया वाईज विभागला गेलेला आहे. आता पहिले सगळं होऊन जायचं, पण आता काय करतात ते पण बघतात की तुम्ही संबंधित कोणत्या एरियाचे आहेत आणि तुम्ही महापालिकेचा दाखला आणलाय की नाही आणलाय, किंवा डेथ सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे की नाही आहे. मग त्या हिशोबाने ते आता दफनविधी होते. तर काय सांगणार आपण वार्ड क्रमांक 14 मधून आपली जी उमेदवारी करते, जनतेला काय संदेश देणार? मी प्रभाग क्रमांक 14 मधून उमेदवारी करतो आहे. माझी निशाणी आहे शिट्टी आणि माझा बटन क्रमांक आहे 6. जसं की मी मेन सांगितलं की मेन मुद्दा माझा आहे आरोग्याचा. तिथं दाट वसल्या असल्यामुळे दमा, टीबी, मलेरिया, डेंग्यू याचं प्रमाण फारच प्रमाणात तिथं झालेलं आहे. म्हणजे तुम्ही प्रत्येक छोट्या छोट्या हॉस्पिटलमध्ये बघाल तर हेच पेशंट जास्ती जात. तिथले तुम्ही डॉक्टर कोणतीही बघा, प्रत्येकाची ओपीडी 80-90 पेशंटांची आहे आणि रोजची आहे. म्हणजे आरोग्याची समस्या फारच म्हणजे हे झालं. आणि याच्या कशामुळे? अस्वच्छ पाणी, अस्वस्थ जेवण, राहणीमान, रात्रपर्यंत उशिरापर्यंत जागे राहणं, अशा पुष्कळशा म्हणजे हे आहेत. मग दुसरा मुद्दा माझा येतो शिक्षण. आता शिक्षणासाठी शाळा, कॉलेज फारच कमी आहेत आणि त्यांना येण्या जाण्यासाठी मुलांना छोट्या छोट्या कॉलन्यामधून, गल्ल्यामधून, बोडीमधून त्यांना यावं लागतं. त्यांना तसे चांगले रस्ते नाही आहेत. तिसरा प्रश्न आहे माझा आता रोडचा, गटरीचा आणि यांचा. हे कधी व्यवस्थित, कधी रोजच SI मार्फत म्हणा, मुकरदम मार्फत म्हणा, सफाई कर्मचारी मार्फत म्हणा, हे कधी रोजच स्वच्छ झाले किंवा रोजच काढण्यात आले तर मग ती पण बघायची काय, ती आरोग्य एकदम म्हणजे अल्प प्रमाणात येईल. निघणार तर नाही पण अल्प प्रमाणात येऊन जाईल. तेच माझा चौथा होता की आपलं बँकिंग क्षेत्र. मुस्लिम सेक्शनमध्ये बँकिंग क्षेत्र हा हायच नाही. त्यासाठी ATM कमीत कमी किंवा बॉर्डरला जिथं जिथं बॉर्डर असतील, म्हणजे हिंदू मुस्लिम एरियाचे बॉर्डर असतील, तिथं बँकेसाठी प्रयत्न करणे, त्यांचे अकाउंट फारच लवकर ओपन होणे, त्यांना जनजागृती करणे की चेक कसं राहतं, अकाउंट कसं बघायचं, कसं ते बघायचं, सर्व म्हणजे एकच ठिकाणी त्यांना करण्यात यावं. हे मग डॉक्युमेंट दुरुस्ती. आता SIR पण मोठ्या प्रमाणात लागू होणार आहे या इलेक्शन नंतर. मग त्याच्यामुळे नावातली मिस्टेक जे सांगितलं मी, तर ते दुरुस्त्या करणं फार गरजेचं आहे. आणि आपण कुठे राहायचो पहिले, कारण 90% लोक इकडचे तिकडे झाले आहेत. कारण 2008 पाहिलं आपण, त्यामुळे फारच लोकांनी इकडे तिकडे नावं करून घेतलेत. मग त्यांच्या त्या मतदान यादीमध्ये नाव बघणं, 2002-2003 ची यादी बघणं, मग तिथून माझं नाव काढणं, त्यांचं नाव काढणं, आईचं नाव, वडिलांचं नाव, अशा फारच समस्या होणार आहेत. आणि स्पेलिंग मिस्टेक तर भरमसाठ आहे. सर, MIM ला तुम्ही कशा पद्धतीने बघता? MIM आता सांगायची काही गरज नाहीये. लोकांपर्यंत भावना त्यांच्या पोचून गेल्या आहेत. जे पहिले तिकीट भेटल्यावर झोपणार होते, आज ते दिवसा बी रात्री बी गल्ली बोर्डापर्यंत फिरतायत. त्यांना फारच आता माग लागलेली आहेत. एक छोट्या इलेक्शनसाठी पण ओवेसी सारखा माणूस धुळ्यात येतो. मग ही लज्जास्पद गोष्ट आहे माझ्यासाठी, म्हणजे त्यांच्यासाठी म्हणा किंवा एक समाजासाठी म्हणा. त्यांना वाटायला पाहिजे की आता आपण विकास काम केलंय, आपलं सगळं काम होत आहेत आणि आपण सगळं XYZ मी सांगू शकत नाही जास्त. मग त्यांना एक गरजच नाही ना. त्यांनी कधी विकास काम केले असतील, फक्त धर्माच्या नावाने दिशाभूल करणे हाच एक त्यांच्याकडे एक मुद्दा राहिलाय. आणि आताच्या बाबतीत आपण आता हिंदू मुस्लिम इलेक्शन नाही लढत आहे. आपल्या वाड्यात दुसरा उमेदवार पण मुसलमानच आहे आणि समोरचा पण मुसलमानच आहे. तर त्या व्यतिरिक्त म्हणजे बघायची काय गरज आहे? MIM नी जाव का समाजवादीने जाव का अपक्ष जाव का काही जाव. तर मी माझ्याप्रमाणे मी भक्कम आहे. मी प्रत्येक पक्षाला जवळून पाहिलेलं आहे. कारण हे निवडून आल्यावर कोण BJPला सपोर्ट करतं आणि कोणी सपोर्ट केलेले आहेत ते सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही बघू शकता वार्ड क्रमांक 14 चे आसिफ भाई मंसूरी यांनी आपल्या D24 तास न्यूज चॅनलला ही प्रतिक्रिया दिली. आपला प्रोग्राम आहे, पब्लिक आहे, सब जानती है, अंदर क्या है बाहर क्या है ये सब पहचानते. महानगरपालिकेमध्ये त्यांची जी निशाणी आहे, त्यांची निशाणी आहे सिट्टी. तुम्ही बघू शकता. आणि त्यांनी समाजाच्या न्याय हक्कासाठी अत्यंत चांगलं काम केले. आणि आम्ही या D24 तास न्यूज चॅनलला त्यांनी या ठिकाणी मुलाखत दिली. मुलाखत दिल्यानंतर अनेक समाजाचे प्रश्न व वार्डाचे प्रश्न सोडवतील असं देखील आज त्यांनी या ठिकाणी सांगितलंय. कॅमेरामॅन निलेश डोलेसे, जनी पवार, D24 तास न्यूज चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.